तुला विसरून कसं चालेल? तुला परत एकदा तुरुंगात टाकल्याशिवाय आणि फासावर लटकवल्याशिवाय ना विसरणार नाही मी तुला. कॉन्फिडन्स चांगला आहे, आवडला आपल्याला. अरे हा इसरलूच ते आमचं सीसीटीव्ही फुटेज बी घेऊन आला नाही का तू? अरे आमच्या विरुद्ध चांगलाच सगळं पुरावा मिळाला म्हणायचं तुला. आता काय करायचं? आता आम्हाला शिक्षा होणार, आम्ही फासावर लटकणार, आमच्या पायाखालची जिबीने सरकली म्हणायची. झालं तुझं? नाही झालं का? आता मुद्द्याचं बोल. कापून केलंय? सांगतो सगळे सांगतो. अरे बाबा तुला किती वेळा सांगायचं, तू हा जो खेळ खेळतोयस ना ह्यातले आम्ही वस्तात. अरे ह्या कोर्ट कचेऱ्या आम्ही कुळून प्यालोय बाबा, आणि तू आम्हालाच फासावर लटकवायला निघालास. पण त्याआधी तुझी धाकटी बहीण कुठे याचा विचार केलास का? अरे तुझ्या भागून आमचं भाग्य उजळून टाकलं ना. जालिंदर, आमचं बोलणं अजून पूर्ण झालं नाही. तुझ्या बहिणीच्या आई बापाला आम्ही शोधून काढले. पुढचं तुला सांगायला नको. जालिंदर, तू नीच आहेस, कपटीस हे माहित होतं रे. पण तू स्वतःच्या फायद्यासाठी लहान पोरीचा वापर करून घेशील हे कधी वाटलं नव्हतं रे. हे बघ, तिला जर काय झालं तर अख्ख्या गावासमोर तुला जित्ता गाडी ना. शी 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 शी. तुझी बहीण आमच्या ताब्यात असताना या असली भाषा तुझ्या तोंडात शोभते का रे सूर्य? आमचा जीव घेणं एवढं सोपं वाटलं का तुला? जालिंदर निंबाळकर मानतात आम्हाला. तुझ्या 7 पिढ्यांना पुरून उरीन मी. आमच्या केसाला जरी धक्का लागला ना, यात तुझ्या बहिणीचा जीव गेलाच म्हणून समज. तर आमचा जीव जाईल राहील ती नंतरची गोष्ट आहे. त्याआधी हिचा तर जीव घेऊच आम्ही. भागू तुझा आवाज तुझ्या बहिणीपर्यंत नाही पोहोचणार. बा झाले गप्पा, मुद्द्याचं बोलतो. बहीण सुखरूप हवी असेल तर सीसीटीव्ही फुटेज आमच्या चिरंजीवांच्या ताब्यात द्यायचं आणि केस मागे घ्यायची. तरच या पुरेला जिवंत बघू शकशील. नाही तर तुझ्या बहिणीला तडपवून मारू आम्ही. जालिंदर!